श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। श्रावण महिन्याचे अगदी 1-2च दिवस बाकी आहेत आणि उद्या आहे गुरुपुष्यामृत। श्रावणामधील हे गुरुपुष्यामृत अत्यंत जास्त सुंदर आणि आपल्यासाठी सेवा करण्यासाठी, उपाय करण्यासाठी खूप असं सुंदर गुरुपुष्यामृताचा दिवस श्रावण महिन्यात आलेला आहे। या दिवशी काही उपाय केल्याने किंवा सेवा केल्याने आपल्या आयुष्यात नक्कीच प्रगती होते। गुरुपुष्यामृत दिवशी तुम्ही सोने, चांदी याचप्रमाणे पितळ, तांबे या गोष्टींची खरेदी करू शकता। गाडी, घर, वाहन म्हणजे जे काही तुम्हाला वस्तू घ्यायची आहे किंवा जे काही नवीन गोष्टींची सुरुवात करायची आहे ती तुम्ही गुरुपुष्यामृत दिवशी करू शकता, म्हणजेच उद्याच्या दिवशी करू शकता। ज्यांना ज्यांना काही सोने चांदी खरेदी करणे जमणार नाही त्यांनी उद्या लक्ष्मी कुंचन अवश्य बुक करा किंवा देवी देवतांच्या मूर्ती, श्रीयंत्र, कुबेर यंत्र काहीही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नक्की बुक करा। त्यासाठी आपला नंबर आहे 7757949441। कुंचनची क्वालिटी आपली उत्तम आहे, त्यामुळे तुम्ही कुंचन अवश्य बुक करू शकता। आता उद्याचे आपण उपाय बघूया। आधी काही तुम्हाला मी चिमूटभर हळदीचे उपाय सांगणार आहे। गुरुपुष्यामृत, गुरुवार, गुरूंचा वार म्हणजे हळदीला खूप जास्त महत्व आहे। उद्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आठवणीने टाकायची आहे। तसे तर प्रत्येक गुरुवारी चिमूटभर हळद जर पाण्यामध्ये टाकली तर आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होतो आणि आपला प्रत्येक ग्रह स्ट्रॉंग असणे जितके महत्वाचे आहे तितकाच गुरुग्रह स्ट्रॉंग असेल आणि आपल्याला जर गुरुचे बळ मिळत असेल तर आपल्या आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहत नाही। सोने खरेदी करण्याचा हा दिवस असल्यामुळे खरंच परिस्थिती असेल तर 1 ग्रॅम तरी सोने तुम्ही खरेदी करा। पण आता माझ्यासारखीला सुद्धा म्हणजे आपण जे मध्यमवर्गीय आहोत त्यांना हे शक्य नाहीये आणि जरी आपल्याकडे 10-20 हजार रुपये असतील तरी आपण ते संपूर्ण पैसे जाऊन सोन्यामध्ये नक्कीच गुंतवू शकत नाही। म्हणून उद्याच्या दिवशी खरोखर लक्ष्मी कुंचन अवश्य बुक करा। नाही जमले तर तुम्ही काहीही एक तांब्याचा तांब्या, पितळेचं काहीतरी वस्तू घरामध्ये नक्की घेऊन या। त्याचप्रमाणे उद्या चिमूटभर हळदीचे जे तुम्हाला उपाय सांगणार आहे किंवा हळकुंड ज्याला लेकुरवाळा असं सुद्धा म्हणतात त्याचे काही उपाय आता मी तुम्हाला सांगत आहे। एक बरणी घ्यायची आहे आणि त्या बरणीमध्ये एक छोटी काचेची बरणी घ्यायची आहे आणि ती गच्च भरून त्यामध्ये हळकुंड ठेवायचे आहेत आणि एका पोटलीमध्ये तुम्हाला चिमूटभर तांदूळ आणि 1 रुपयाचे नाणे किंवा चांदीचे नाणे हे त्यामध्ये घालून ही जी बरणी आहे, छोटी बरणी, ती देवघरात ठेवायची आहे आणि ओळीने 21 दिवस याला तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे। त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये धनाची भरपूर बरकत होईल आणि देवघरात ही बरणी जी आहे ती कायमस्वरूपी ठेवली तरीही चालेल आणि रोज त्याच्या पुढे तुपाचा दिवा, अडचणीचे दिवस सोडून रोज तुपाचा दिवा लावला तरीही उत्तम। हळकुंड हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे। हळकुंड प्रत्येक शुभ कार्यामध्ये वापरले जाते, त्यामुळे हळकुंडाचा हा उपाय गुरुपुष्यामृत दिवशी अवश्य करा। उद्या भगवान विष्णूंना तुम्हाला सांगते एका प्लेटमध्ये म्हणजे पितळेच्या प्लेटमध्ये हळद घ्यायची, त्यामध्ये केशर घालायचे, त्यामध्ये किंचित दूध घालायचे, ते कालवायचे। भगवान विष्णू, कृष्ण यांना त्याचा टिळा लावायचा, तोच टिळा आपल्या कपाळी लावायचा आणि नंतर पूजा झाल्यावर तो टिळा आपल्या नाभीला लावायचा आणि नेहमी प्रत्येक गुरुवारी यानंतर तो टिळा तुम्हाला नाभीला विष्णूला लावायचा आहे। यामुळे आपले धनयोग, आपले राजयोग वाढतात, आपल्या पत्रिकेमध्ये राजयोग मजबूत होतो। राजयोग नसेल तरी तो आपोआप येतो आणि आपल्या आयुष्यामध्ये जी काही आपल्याला बरकत हवी आहे, व्यवसाय वृद्धी, कर्जमुक्ती, धन, ऐश्वर्य, मुलांचे लग्न या सगळ्यासाठीचा उत्तम उपाय आहे। मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा हा उपाय तुम्हाला खूप चांगला काम करतो। गुरुपुष्यामृत आहे त्यामुळे उद्या स्वामी सारामृताचे 21 अध्याय पठण करा। विष्णू सहस्त्रनाम नक्की पठण करा। विष्णू सहस्त्र नामावली जरी तुम्हाला शक्य असेल
तर ती आपल्याला उद्याच्या दिवशी नक्की वाचायची आहे। व्यंकटेश स्तोत्र हे तुम्हाला उद्याच्या दिवशी वाचायचे आहे। श्री सूक्त सुद्धा उद्या पठण तुम्हाला करायचे आहे। आता काहींना यातल्या काही गोष्टी म्हणायला जमत नाही, काळजी करू नका, देवापुढे बसा, युट्यूबला लावा आणि तुम्ही नक्की ते ऐकू शकता। चिमूटभर हळद उद्या प्रत्येक देवांना तुम्हाला व्हायची आहे। त्याच पद्धतीने शेगडी स्वच्छ पुसून त्याच्यावर हळदीचे स्वस्तिक आपल्याला काढायचे आहे। दरवाजा उंबरा हे स्वच्छ धुवून पुसून चिमूटभर हळद तो उंबऱ्यावर दोन्ही बाजूला चिमूट हळद आपल्याला घालायची आहे आणि दरवाजावर एक हळदीचे स्वस्तिक आठवणीने काढायचे आहे। या पद्धतीने उद्याच्या दिवशी या छोट्या छोट्या सेवा करून उपाय करून आपल्या आयुष्यात आपण आर्थिक प्रगती नक्कीच करू शकतो। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। त्याच पद्धतीने उद्या तुम्हाला ओम म्हणजे कुठलाही जो तुम्हाला विष्णूचा किंवा स्वामी समर्थांचा किंवा ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। ओम गुरुवे नमः हा सुद्धा किंवा ओम बृहस्पते नमः या मंत्राचा जप सुद्धा जास्तीत जास्त केलात तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तुपाचा दिवा उद्यापासून 21 दिवस बरणीमध्ये हळकुंड ठेवून त्याच्या पुढे लावायला विसरू नका आणि नंतर हे हळकुंड असेच ठेवा जोपर्यंत ते खराब होत नाही। खराब झालेले वाटले किंवा त्या बरणीमध्ये तुम्हाला किडा आहे किंवा काही लागला आहे असं ज्या दिवशी दिसेल त्या दिवशी हे हळकुंड तुम्हाला विसर्जन करायचे आहेत आणि मग पुढचा जेव्हा पुष्य नक्षत्र येईल त्या दिवशी नवीन हळकुंड भरायचे आहेत। तर आशा व्यक्त करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।